जय शिवराय मित्रांनो पीएम कुसुम अर्थात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं महात्तान अभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता व्हावी यासाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जागतिक लेवलवरती होणारा ग्लोबल वॉर्मिंग, नवीनीकरणीय माध्यमातून जे काही प्राकृतिक स्रोत आहेत याच्या माध्यमातून विजेची निर्मिती हे सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरामध्ये पीएम कुसुम ही योजना राबवली जात आहे। आणि मित्रांनो, ही योजना राबवत असताना घटक अ, घटक ब आणि घटक क अशा 3 प्रकारांमध्ये योजनेचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे आणि या प्रत्येक घटकाबद्दल आज आपण सविस्तर असं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामधील घटक अ हा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेच्या अंतर्गत भाड्याने घेतल्या जात आहेत। त्याच्यासाठी 50,000 रुपये प्रति एकर भाडं देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून योजना राबवली जात आहे। अशा ज्या काही शासनाच्या किंवा खाजगी शेतकऱ्याच्या माध्यमातून भाडे तत्वावरती घेतलेल्या ज्या जमिनी आहेत अशा जमिनीवरती किंवा शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जमिनीवरती किंवा विकासकाच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या जमिनीवरती स्वतः शेतकऱ्यांचे गट किंवा विकासक यांच्या माध्यमातून 0.5 ते 2 मेगावॅट पर्यंतचे सौर ऊर्जाचे प्रकल्प या घटक अ च्या अंतर्गत उभा करण्यात येतात आणि याच्यासाठी प्रत्येक राज्याला कोटा दिलेला आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून याचे टेंडर काढले जातात आणि दिलेला जो कोटा असेल त्या कोट्यामध्ये त्यानुसार 0.5 मेगावॅट पासून 2 मेगावॅट पर्यंत विजेचे जे सौर ऊर्जेचे प्रकल्प आहेत ते या ठिकाणी उभा केले जाऊ शकतात। मित्रांनो, याच्यानंतर दुसरा घटक आहे घटक ब। या पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत राबवला जाणारा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केला जाणारा हा घटक। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर साधारणपणे आतापर्यंत 9,71,000 सोलर पंप शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर घटक व च्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑफ ग्रीड अर्थात ज्या शेतकऱ्यांची विजेची जोडणी अद्यापपर्यंत झालेली नाही, जे शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून पाण्याची सिंचन करतात अशा शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता न होऊ शकल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं सिंचन होऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठीची योजना। मित्रांनो, या योजनेमध्ये 0.5 पासून 2.5 एकर पर्यंत अर्थात अर्धा एकर पासून 2.5 एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 HP चा सोलर पंप दिला जातो। 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP चा सोलर पंप दिला जातो। तर 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या किंवा 5 एकर जमीन असणाऱ्या आणि भौगोलिक परिस्थिती चांगली असलेल्या भागातील शेतकऱ्यांना 7.5 HP चा पंप हा अनुदानावरती दिला जातो। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जी गावं भूजल सर्वेक्षणच्या यादीमध्ये आहेत, ज्या गावामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, ज्या गावांची पाण्याची पातळी चांगली आहे अशा गावांची निवड करून या गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे। आणि या निवड केलेल्या गावाच्या व्यतिरिक्त गावातील जे शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन करत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत आपला सहभाग नोंदवता येतो। मित्रांनो, हा सहभाग नोंदवता असताना शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP अशा 3 प्रकारामध्ये पंप दिले जातात, ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना जे SC आणि ST प्रवर्गातील अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत 95% अनुदान दिलं जातं आणि लाभार्थी हिस्सा म्हणून त्या शेतकऱ्यांना आपला 5% हिस्सा भरायचा असतो। याच्या व्यतिरिक्त ओपन, ओबीसी इतर जे प्रवर्ग असतील, जे SC ST व्यतिरिक्तचे प्रवर्ग असतील त्या सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत 90% अनुदान दिलं जातं, तर 10% लाभार्थी हिस्सा हा शेतकऱ्यांना भरायचा असतो। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर एखाद्या पंपाची 1,90,000 पेक्षा जास्त किंमत असेल तर SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 5% अर्थात 9,500 रुपयापर्यंतचा आपला हिस्सा भरायचा असतो आणि उर्वरित जे रक्कम आहे ती शासनाच्या माध्यमातून अनुदान दिली जाते। तर ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1,90,000 रुपयाचा जर पंप असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 19,000 रुपयापर्यंतची रक्कम ही GST सह लाभार्थी हिस्सा म्हणून भरायची असते आणि उर्वरित हिस्सा हा शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये दिला जातो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 20 लाखापेक्षा जास्त ऑफग्रीड पंप देण्यासाठीची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत 9,71,000 पेक्षा जास्त पंप मंजूर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यापैकी 2.25 लाख पंप हे महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याच्यापैकी जवळजवळ 1,04,000 पेक्षा जास्त पंपाची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यामध्ये आलेली आहे। आणि सध्या या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घटक ब मध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल स्थानी आहे। मित्रांनो, याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत राबवला जाणारा तिसरा महत्त्वाचा असा घटक म्हणजे घटक क। घटक क च्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता आहे
परंतु त्या शेतकऱ्यांकडे सौर पॅनल लावण्यासाठीची सुद्धा उपलब्धता आहे। अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत 40% अनुदानावरती घटक क च्या अंतर्गत सोलर पंप उभारण्यासाठी, सोलर प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी दिली जाते। जर एखाद्या शेतकऱ्याकडे 5 HP किंवा 7.5 HP ची जोडणी झालेली असेल तर त्या शेतकऱ्याच्या झालेल्या विजेच्या जोडणीच्या दुप्पट क्षमतेची सोलर पंप त्याच्यासाठी मंजूर केला जातो। जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 7.5 HP चा जर विजेची जोडणी असेल तर त्या शेतकऱ्याला 15 HP पर्यंतचा सोलर पंप मंजूर केला जातो आणि या सोलर प्रोजेक्टच्या माध्यमातून, या सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली जी अतिरिक्त वीज असेल ती त्या वितरणला, डिस्कॉमला, जे काही डिस्कॉम असेल त्या डिस्कॉमला परत देण्याची सुविधा या घटक क च्या अंतर्गत दिली जाते। मित्रांनो, हा घटक आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। जवळजवळ 19 लाख असे सोलर पंप उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। परंतु या योजनेची अंमलबजावणी फक्त आपण जर पाहिलं तर सध्या राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सोलर पंप या घटक क च्या अंतर्गत 10,000 सोलर पंप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु अद्याप देखील या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही किंवा हा घटक महाराष्ट्रामध्ये सध्या तरी राबवला जात नाही। परंतु हा जर घटक राबवला तर ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी विजेची जोडणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत सोलर पंप मिळण्यासाठी मदत होऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे घटक अ, ब आणि क या 3 प्रकारामध्ये राबवली जाणारी ही एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे PM कुसुम अर्थात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं महात्तान अभियान, ज्याच्याबद्दलची माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, या योजनेच्या संदर्भातील वेळोवेळी आपण जसं की घटक ब चं रजिस्ट्रेशन असेल, घटक ब च्या अंतर्गत सेल्फ सर्व्हे असतील, पेमेंटचे ऑप्शन असतील किंवा वेंडर सिलेक्शन असेल किंवा इतर जे जे काही महत्त्वाचे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी घेत आहोत। जर तुम्हाला याच्या संदर्भातील काही प्रश्न असतील, जसे की घटक क च्या अंतर्गत अर्ज कसा करायचा, नोंदणी कशी करायची, त्याच्या टेंडरसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, घटक ब च्या अंतर्गत नोंदणी कशी करायची, अर्ज पूर्ण कसा करायचा, सेल्फ सर्व्हे कसा करायचा किंवा घटक क हा प्रकल्प नेमका कसा राबवला जातो, त्याची जे प्रकल्प आहेत त्याला दिलेली भेट, या सर्वांबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे। त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळतील किंवा काही व्हिडिओ आपण वरती सजेशनमध्ये सुद्धा पाहू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट स्वरूपामध्ये नक्की करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।